नमस्कार. रायटिंग फॉरएव्हर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आज आपण पाहणार आहोत मी फुलपाखरू झाले तर या विषयावर अतिशय सुंदर मराठी निबंध. एके दिवशी मी बागेत फिरायला गेले होते. तिथे खूप सुंदर फुलझाडे होती. त्या फुलझाडांवर काही फुलपाखरे उडत होती. मी एका फुलपाखराला हात लावणार इतक्यात ते दूर उडून गेले. हवेत स्वच्छंदपणे उडणाऱ्या त्या फुलपाखरांना पाहून माझ्याही मनात विचार आला की मीही फुलपाखरू झाले तर मला खूप मज्जा येईल. मी या फुलावरून त्या फुलांवर मजेने उडेल. मी फुलपाखरांसोबत मैत्री करेन, सर्वांशी धम्माल खेळेल, फुलांमधील मध चाखेल. माझे जीवन खूप छान असेल. एखाद्या बागेत माझे घर असेल. लहान मुले माझ्याकडे कौतुकाने पाहतील. मला चिमटीत पकडण्याचा प्रयत्न करतील, पण मी त्यांना सापडणार नाही. मी फुलपाखरू झाले तर मला सकाळी लवकर उठावे लागणार नाही. मला शाळेत जायची गरज भासणार नाही. गृहपाठाची चिंता सतावणार नाही. परीक्षेची भीती वाटणार नाही. आईबाबांचा धाक राहणार नाही. सारेजण माझे कुतूहल करतील. माझ्या मागे फोटो काढण्यासाठी लागतील. मी फुलपाखरू झाले तर माझे आयुष्य खूप कमी असेल, तरीही मी ते आनंदाने जगेन. धन्यवाद मित्रहो. अशाच प्रकारच्या नवनवीन मराठी निबंधांसाठी आमचे रायटिंग फॉरएव्हर हे एज्युकेशनल यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.